वाशिम येथील भाजपचे राजू पाटील राजे यांच्या विरोधात नकली नोटा प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही। मात्र काँग्रेस नेते वडट्टीवार यांनी राजू पाटील यांच्या विरोधात नकली नोटांचा गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी आज भाजपकडून वडट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे। काँग्रेसचे नेते वडट्टीवार यांनी 6 दिवसाआधी नागपूर येथे पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे वाशिम जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांच्या विरोधात नकली नोटांच्या अनुषंगाने गुन्हा दाखल असल्याचा दावा केला होता। मात्र प्रत्यक्षात राजू पाटील राजे यांच्या विरोधात तसा कुठलाही गुन्हा दाखल नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या वाशिमच्या भारतीय जनता पार्टीकडून विजय वडट्टीवार यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे। तसेच काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचा राजू पाटील राजे यांच्याकडून सांगण्यात आला आहे। या संदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांना विचारले असता राजू पाटील विरुद्ध नकली नोटा प्रकरणी असा कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। गैरअर्जदारांनी त्यांची प्रसार माध्यमावर बदनामी केली अशा प्रकारची तक्रार आहे। चौकशी करून योग्य कारवाई केली पाहिजे। पण राजू पाटील राजे यांच्या विरोधात या ठिकाणी काही नकली नोटा संदर्भात काही गुन्हा दाखल आहे का? त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कुठलाही गुन्हा दाखल नाही। महाराष्ट्राचे आमदार माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी महायुतीच्या विरोधात अनेक वक्तव्य केलेले आहेत। वाशिममध्ये काही चुकीचे माझ्या नावाने मी निवडणूक इथला प्रमुख आहे आणि त्यांनी एक चुकीचे आरोप काही केले आणि त्या आरोपाचा कुठलाही पुरावा नाही। त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला याची तक्रार आहे, FIR झालेला आहे, तरी पोलीस अटक करत नाहीत, तरी पोलीस काहीच कारवाई करत नाही। एकतर ह्या महाराष्ट्राच्या गृह विभागावर सुद्धा त्यांचा विश्वास नाही आहे आणि त्याचबरोबर एकतर त्यांना या सरकारवर विश्वास नाही आहे म्हणून काही बिटछूट आरोप करायचे आणि तोंडाला ते येईल ते बडबडायचं, कारण त्यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दा नाही, काही विजन नाही आणि असे खोटे आरोप करायचे। आणि काही वाशिम शहरातल्या काही चुकीचे जे लोक आहेत ज्यांचे धंदेचे झालेले आहेत आणि ते लोक अशा नेत्यांना इनपुट देतात इथून की असा FIR झाला आणि तुम्ही असं स्टेटमेंट करा। अशा लोकांकडे इनपुट घेऊन एक विजय वडट्टीवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वडट्टीवारचा मी जाहीर निषेध करतो। आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे आणि आम्ही विनंती केलेली आहे की इथे लवकरात लवकर याच्यावर FIR फाडावा आणि पूर्ण याची चौकशी करावी आणि याच्या मागे कोण आहेत त्यांना सुद्धा शोधून त्यांच्यावर कारवाई करावी। तुम्ही अब्रू नुकसानीचा काही दावा वगैरे दाखल? हो, अब्रू नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच 100 कोटीचा दाखवलेला आहे। ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे। त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांनी 15 दिवसात येऊन वाशिम शहरामध्ये येऊन इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी आणि तरच आम्ही थांबू, नाही तर अन्यथा पुढे आम्ही कारवाई करू।